नमस्कार माझ्या 8वीच्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 3 बल व दाब हे प्रकरण आज आपण सुरू करणार आहोत। तुमच्या सर्वांचा प्रतिसाद मित्रांनो मला चांगल्या प्रकारे मिळत आहे। आपण याआधी जी 2 प्रकरणं घेतलेली आहेत त्यामधील आपण सर्वच्या सर्व घटक अगदी सखोलपणे घेतलेला आहे आणि तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा मला मिळालेल्या आहेत। तर मित्रांनो, आज आपण आपलं प्रकरण क्रमांक 3 बल व दाब हे सुरू करत आहोत। हे प्रकरण सुद्धा आपण अगदी सखोलपणे घेणार आहोत। तर पहा मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपल्याला थोडे आठवा असे म्हटलेलं आहे, बल म्हणजे काय। पहिला प्रश्न विचारलेला आहे, बल म्हणजे काय। तर बल काय असतं मित्रांनो, पहिले ते समजावून घ्या। एखादे कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते त्या ऊर्जेला काय म्हणतात मित्रांनो, बल असे म्हणतात। म्हणजे कोणत्याही प्रकारचं काम असेल ते काम करण्यासाठी जी ऊर्जा तुम्ही वापरता आणि ती ऊर्जा म्हणजेच एक प्रकारचं काय असतं मित्रांनो, बल असतं, लक्षात घ्या। म्हणजेच तुमच्या समोर दिलेलं आहे पहा, स्थिर वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती स्थिरच राहते, गतिमान वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती त्याच वेगाने व दिशेने सतत पुढे जात राहते। हा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आहे। पहा मित्रांनो, म्हणजे काय, जर एखादी वस्तू स्थिर असेल आणि तिच्यावरती कोणत्याही प्रकारचं बल नसेल, समजा ही वस्तू आहे आणि हिच्यावरती कोणत्याही प्रकारचं बल नाही, तर ही वस्तू हिच्या जागेवरतीच राहणार आहे। दुसरी गोष्ट, एखादी वस्तू अशा प्रकारे गतिमान आहे, म्हणजे अशा प्रकारे ती फिरत आहे गतिमानतेने, तर अशा वेळेसला काय होतं मित्रांनो, आपल्याला असं पाहायला भेटतं की जर त्या वस्तूवरती कोणत्याही प्रकारचं बल आपण प्रयुक्त केले नाही तर अशा वेळेसला ती वस्तू तिच्या आहे त्या गतीमध्ये राहते। म्हणजेच ती गतिमान असेल तर ती गतीमध्ये असेल, जर ती स्थिर असेल तर ती स्थिरमध्ये असणार आहे मित्रांनो। मग तुमच्या समोर अनेक प्रकारची उदाहरणं त्याने दिलेली आहे। पहा, निरीक्षण करा म्हटलेलं आहे। आता आपण निरीक्षण करूया, कशा प्रकारे आपण निरीक्षण केल्यावरती आपल्याला ही सर्व उदाहरणे समजतील। पहा, आता हे जर उदाहरण पाहिलं तुम्ही 3.1 मधील, तर हा जो व्यक्ती आहे ही गाडी काय करत आहे मित्रांनो, लोटत आहे। आपल्याला सुद्धा बऱ्याच वेळेसला असे अनुभव येतात, ज्या वेळेसला एखादी गाडी बंद पडते त्या वेळेसला आपल्याला ती गाडी चालू करताना आपण त्याला ढकल स्टार्ट म्हणतो। पहा, म्हणजे गाडी काय करावं लागते, आपल्याला लोटावं लागते। काही अंतरावरती ती लोटत नेल्यानंतर ती गाडी काय होते, चालू होते। मग अशा वेळेसला काय होतं मित्रांनो, हा व्यक्ती काय करत आहे, ह्या गाडीवरती बल लावत आहे, लक्षात घ्या। दुसरं उदाहरण जर म्हटलं तर हा जो मुलगा आहे हा या कुत्र्याला काय करत आहे, ओढत आहे। म्हणजे काय करत आहे, ते कुत्रं तटून बसलेलं आहे, तुम्हाला इथे दिलेलं आहे पहा। म्हणजे ते कुत्रं काय होत आहे, मागच्या बाजूने ओढत आहे। परंतु तो जर मुलगा पाहिला आपण, तर तो मुलगा त्या कुत्र्याला काय करत आहे, पुढच्या दिशेने ओढत आहे। म्हणजे तो एक प्रकारचं काय लावतोय, बल लावतोय। तिसरं जर उदाहरण पाहिलं मित्रांनो, हा विद्यार्थी जर पाहिला किंवा हा एक मुलगा आहे, हा मुलगा काय करतोय, तर या चेंडूवरती काय करतोय, जोरात किक मारतोय, जेणेकरून तो चेंडू काय होतोय, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती जाणार आहे। अशा वेळेसुद्धा या मुलाला त्याच्या या उजव्या पायाने किंवा त्याच्या डाव्या पायाने सुद्धा, काही मुलं ही उजव्या पायाने जोरात चेंडू मारतात, काही मुलं डाव्या पायाने मारतात, पण हा मुलगा त्याच्या उजव्या पायाने जोरात त्याने काय प्रयुक्त केलेलं आहे, बल प्रयुक्त केलेले आहे आणि हा चेंडू पुढच्या दिशेने त्या ठिकाणी गेलेला आपल्याला पाहायला भेटतो। मग पाहूया नक्की संपर्क व असंपर्क बले, त्यालाच आपण कॉन्टॅक्ट म्हणतो। कॉन्टॅक्ट म्हणजे काय, संपर्क बले, आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे काय, तर असंपर्क बले असतात मित्रांनो। फोर्स म्हणजे बल असतं, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल। आता आपल्यासमोर जी उदाहरणं दिलेली आहे त्यांचं फक्त स्पष्टीकरण पाहूया कशा प्रकारचं आहे। तर या ठिकाणी म्हटलेलं आहे आकृती 3.1 मध्ये, म्हणजे या आकृत्यांमध्ये पहा, मोटार ढकलणाऱ्या माणसाने मागून बल लावल्याने मोटार पुढील दिशेने ढकलली जाते। म्हणजे हा व्यक्ती काय करतोय, मागून बल लावतोय, बा हाताने लोटत आहे, म्हणून ही जी गाडी आहे ही पुढच्या बाजूला जाणार आहे। दुसरं जर उदाहरण पाहिलं
तर आपल्याला असं दिसतंय तटून बसलेल्या कुत्र्याला मुलगा ओढत आहे. पहा, आपण जर पाहिलं तर हा जो कुत्रा आहे, या कुत्र्याला हा मुलगा काय करत आहे मित्रांनो, ओढत आहे. म्हणजे अशा वेळेसला आपल्याला काय पाहायला भेटतं, त्या मुलाने ह्या रशीद्वारे काय केलेलं आहे, त्या कुत्र्याला ओढण्यासाठी एक प्रकारचं बल वापरलेलं आहे. तिसरं जर उदाहरण पाहिलं मित्रांनो, तर फुटबॉल खेळणारा मुलगा पायाने चेंडूला टोलवत आहे. यावरून काय आढळते, दोन वस्तूंमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूंवर बल प्रयुक्त होते. तर आपल्याला काय पाहायला भेटतंय, हा मुलगा काय करतोय, या फुटबॉलवरती काय करतोय, किक मारतोय. म्हणजे काय करतोय, एक प्रकारचा चेंडू टोलवण्याचं काम करतोय. पहा, चेंडू टोलवण्याचं काम म्हणजे काय करतोय, तर तो त्याच्या पायाने त्या चेंडूवरती काय लावतोय, बल लावतोय. मग या सर्व क्रियांमध्ये काय होतंय, या ठिकाणी जर पाहिलं, या पायामध्ये आणि या बॉलामध्ये काय आहे, त्या ठिकाणी बॉल जर विचारात घेतला तर एक प्रकारची आंतरक्रिया आहे. इथे जर पाहिलं तर हा मुलगा आणि हे जे कुत्रा दिसतो त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारची आंतरक्रिया आहे. कुत्रा मागच्या बाजूने त्याला स्वतःला ओढतोय, तर मुलगा त्या कुत्र्याला पुढच्या बाजूने ओढतोय. या ठिकाणी जर पाहिलं तर ही गाडी स्थिर आहे आणि हा व्यक्ती काय करतोय, त्याला मागून लोटतोय. म्हणजे प्रत्येक उदाहरणामध्ये आपल्याला काय भेटतंय, दोन वस्तूंमधील आंतरक्रियेमधून त्या वस्तूवर काय प्रयुक्त होतंय प्रत्येक ठिकाणी, तर बल प्रयुक्त होते. पहा मित्रांनो, आता तुमच्यासमोर 3.2ची एक आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये नक्की काय आहे ते सुद्धा आपण अगदी सखोलपणे पाहूया. पहा, आता तुमची समोर असणाऱ्या आकृत्या पहा काय दिलेलं आहे. या ठिकाणी चुंबक आहे आणि हा चुंबक काय करतोय, वेगवेगळ्या प्रकारच्या टाचण्या दाखवलेल्या आहेत. पहा तुम्हाला त्या टाचण्यांना तो काय करणार आहे, खेचून घेणार आहे. या ठिकाणी जर कंगवा पाहिलेला दिसतोय आपल्याला, तर कंगवा काय करतोय, आपण जर पाहिलं तर कंगवा आपण आपल्या केसांमध्ये घातला आणि केसांमधून जर बाहेर काढला आणि छोटेसे जर कागदाचे तुकडे असतील तर ते कागदाचे तुकडे कंगव्याकडे काय होतात मित्रांनो, आकर्षित होतात. हा प्रयोग तुम्ही स्वतः करू शकता आत्तासुद्धा. जर घरामध्ये कंगवा असेल तर कंगवा केसांमध्ये कंगवा घाला आणि कागदाचे थोडेसे तुकडे घ्या. नक्कीच ते तुकडे काय होतील मित्रांनो, त्या कंगव्याला चिकटतील. पहा, तिसरं उदाहरण दिलं आहे, नारळाचं उदाहरण दिलं आहे. नारळ काय होतोय, गुरुत्वाकर्षणामुळे झाडावरून कुठं पडतोय, खाली पडतोय. तेच सगळं स्पष्टीकरण आपल्याला येथे पाहायचं आहे. पहा, आपण पाहूया 3.2 मध्ये काय म्हटलंय, आकृती 3.2 मध्ये चुंबकाच्या ध्रुवाकडे लोखंडी टाचण्या चुंबकीय बलामुळे आकर्षित होतात व चिकटतात हे दाखवले आहे. आता पहा, जर आपण पाहिलं तर या ज्या टाचण्या आहेत लोखंडी, ह्या चुंबकाकडे काय होतात, आकर्षित होतात. कुठे आकर्षित होतात, त्या चुंबकाकडे काय होतात, आकर्षित होतात. आता त्याचं आपण स्पष्टीकरण पाहूया, कशा प्रकारे ते आकर्षित होतात त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला इथे दिलेलं आहे. पहा, तसेच आता या टाचण्या जशा ज्याप्रमाणे चुंबकाकडे आकर्षित होतात त्याचप्रमाणे आपल्या नारळाचं उदाहरण दिलं. या ठिकाणी असणारा नारळ पहा, तसेच नारळाच्या झाडावरून नारळ खाली पडत आहे. गुरुत्वीय बलामुळे वस्तू पृथ्वीकडे काय होते मित्रांनो, आकर्षित होते. म्हणजे नारळ हा या झाडावरून खाली पडतोय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्या नारळाद्वारे सुद्धा आपल्याला कोणतं बल त्या ठिकाणी पाहायला भेटतंय, गुरुत्वीय बल पाहायला भेटतंय. आणि या गुरुत्वीय बलामुळे तो नारळ जमिनीच्या दिशेकडे काय होतोय मित्रांनो, आकर्षित होतोय. म्हणजे पृथ्वीच्या दिशेने काय होतोय, आकर्षित होतोय. तिसरं आणि महत्त्वाचं उदाहरण दिलेलं आहे तुमच्या जे समोर आहे. केसांमध्ये घातलेल्या किंवा घासलेल्या कंगव्याकडे टेबलावरील कागदाचे कपटे किंवा कपडे म्हणजेच काय मित्रांनो, तर तुकडे म्हणून आपण त्याला, कपटे आकर्षित होतात. कंगव्यावर स्थितिक विद्युतभार असल्याने व कपड्यांवर विरुद्ध प्रवर्तित भार असल्याने कंगवा व कागदाचे कपडे यांच्यात स्थितिक विद्युत बल प्रयुक्त होते व कपडे कंगव्याला काय होतात मित्रांनो, चिकटतात. म्हणजे हे कागदाचे जे तुकडे आहेत ते काय होतात, जे बल आहे, कोणतं बल म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, स्थितीत विद्युत बल म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये काय तयार होतात, एक प्रकारचे इलेक्ट्रॉन तयार होतात. आणि हे इलेक्ट्रॉन काय करतात, त्या कंगव्याच्या आधारे किंवा त्या कंगव्यामधील इलेक्ट्रॉन काय करतात, कागदाला स्वतःकडे काय करतात, आकर्षित करून घेतात. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे जर 3.1 मधील आकृती जर आपण पाहिली होती, त्यामध्ये काय दिसत होतं मित्रांनो, त्या दोन वस्तूंमध्ये म्हणजे तो व्यक्ती काय करत होता, त्या गाडीला लोटतोय. दुसरं जर विचार केला तर कुत्र्याला काय करतोय, तो मुलगा ओढतोय.
तिसरं उदाहरणसुद्धा आपल्याला तसंच दिलेलं होतं. तो मुलगा काय करत होता, किक मारत होता. म्हणजे आकृती 3.1 मधल्या सर्व आकृती अशा होत्या पहा. तर त्यामध्ये काय होतं, तर त्या सर्वांचा एकमेकांशी थेट संपर्क होता किंवा आणखी एका वस्तूमार्फत आलेल्या संपर्कामुळे बल प्रयुक्त झालेले दिसते, अशा बलास संपर्क बल असे म्हणतात. म्हणजे दोन वस्तू जर एकमेकांच्या संपर्कात आल्या आणि त्या ठिकाणी जर बल प्रयुक्त झालं तर त्या बलाला काय म्हणतो आपण, संपर्क बल असे म्हणतात. त्याचप्रमाणे जर आपण ही आकृती 3.2 जर पाहिली मित्रांनो, तर या आकृतीवरून आपल्याला काय पाहायला भेटतं, दोन वस्तूंमध्ये संपर्क नसला तरीही त्या दोन वस्तूंमध्ये बल प्रयुक्त होताना दिसते, अशा बलास असंपर्क बल म्हणतात. म्हणजे या ठिकाणी या टाचण्यांमध्ये आणि या चुंबकामध्ये काही संपर्क होता का, नव्हता, दोघांमध्ये अंतर होतं. त्याचप्रमाणे या कांगव्यामध्ये आणि या ज्या कपटी म्हटलेलं आहे, छोटे छोटे कपटे म्हणजे काय, तर छोटे छोटे तुकडे म्हटलेले आहे, त्यांच्यामध्ये काही असं काय आकर्षित बल होतं का, तर त्या ठिकाणी आकर्षण बल झालेलं आहे, परंतु त्यांच्यामध्ये काही संपर्क होता का, नव्हता, परंतु ते सुद्धा एकमेकांकडे काय झालेले आहेत, आकर्षित झालेले आहे. तिसरं उदाहरण जर आपण मित्रांनो विचारात घेतलं तर या ठिकाणी आपल्याला गुरुत्वाकर्षणाचं उदाहरण दिसतंय. जर नारळ विचारात घेतला तर नारळ काय होतोय, नारळाच्या झाडावरून जमिनीवरती पडतोय, म्हणजे ती जमीन काय करते, नारळाला स्वतःकडे आकर्षित करून घेते, हे आपल्याला पाहायला भेटतं पहा. त्याचप्रमाणे आपण जर पुढे विचार केला तर स्नायुबल हे संपर्क बलाचे उदाहरण असून हे आपल्या स्नायूंच्या मदतीने वस्तूंवर प्रयुक्त केले जाते. म्हणजेच काय, स्नायुबल तुम्हाला माहिती असेल मित्रांनो, एखादी वस्तू उचलायची असेल, एखादी वस्तू लोटायची असेल, एखाद्या वस्तूला एका जागेवरून दुसरीकडे हलवायचं असेल तर आपल्याला आपली मसल पॉवर म्हणतो आपण, त्यालाच काय म्हणतात मित्रांनो, स्नायुबल म्हणतात. काय म्हणतो आपण त्याला, स्नायुबल म्हणतात. तर त्याच्या मदतीने किंवा आपल्या स्नायूंच्या मदतीने आपण ती वस्तू काय करतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवतो, त्यालाच या ठिकाणी म्हटलेलं आहे उचलणे, ढकलणे, ओढणे, अशा कित्येक क्रियांमधून हे प्रयुक्त होते. त्याचप्रमाणे जर आपण विचारात घेतलं मित्रांनो, या उलट चुंबकीय बल, गुरुत्वीय बल, स्थितिक विद्युत बल यांसारखी बले कोणत्याही संपर्काशिवाय प्रयुक्त होतात, म्हणून ती कोणती बलं असतात मित्रांनो, असंपर्क बल असतात किंवा असंपर्क बलाची काय आहे ती उदाहरणे आहेत पहा. म्हणजे ही सर्व जी उदाहरणे आहेत त्यामध्ये कोणती येतात, चुंबकीय बल, दुसरं कोणतं येतं, गुरुत्वीय बल, तिसरं कोणतं येतं, स्थितिक विद्युत बल असे म्हणतो पहा. आता पुढे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे, अतिशय सोपं आहे पहा, लगेच तुमच्या लक्षात येईल. एखादा चेंडू टेबलावर ठेवून त्याला हलकासा धक्का मारला तर तो थोडा पुढे जाऊन संत होत होत थांबतो. म्हणजे एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर हा टेबल आहे आणि या टेबलावरती काय दिलेलं आहे, हा चेंडू आहे. या चेंडूला जर मागून आपण जोरात बल लावला तर हा काय होतो, असा पुढं जातो हळूहळू हळू, आणि एकदा त्याचं स्पीड काय होतं, कमी होतं. म्हणजे जास्त वेगाने तो जर थोडा हळूच लोटला तर सुरुवातीचा वेग त्याचा जास्त असतो, नंतर तो वेग कमी 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 होत जातो आणि शेवटी काय होतो, स्थिर होतो. म्हणजे काय म्हटलेलं आहे, तो संत होत जातो म्हटलेलं आहे. सपाट रस्त्यावर पळणारी मोटार गाडी इंजिन बंद केल्यावर थोडे अंतर जाऊन थांबते. आपल्याला माहिती आहे, गाडी चालत असताना आपण जर गाडी बंद केली तर तिला स्वतःला आधीच काय असतो, वेग आलेला असतो, ती गाडी काय होते, काही अंतरावर जाऊन काय होते, थांबते. त्याचप्रमाणे जर आपण विचार केला मित्रांनो, टेबलाचा व जमिनीचा पृष्ठभाग आणि त्यावर गतिमान असणारी वस्तू यांच्यामधील घर्षण बलामुळे हे घडते. म्हणजेच काय होतंय, तर ही जी वस्तू आहे किंवा चेंडू असेल, त्या चेंडूमध्ये आणि ह्या टेबलाचा जो वरचा पृष्ठभाग आहे यांच्यामध्ये एक प्रकारचं काय असतं मित्रांनो, बल असतं. आणि ते बल कोणतं असतं मित्रांनो, तर घर्षण बल असते. त्यामुळेच म्हटलेलं आहे, घर्षण बल नसते तर न्यूटनच्या पहिल्या गतिविषयक नियमानुसार वस्तू गतिमान राहिली असती. घर्षण बल रोजच्या जीवनात अतिशय उपयुक्त आहे. जमिनीवर चालताना आपण पावलाने जमीन मागे ढकलत असतो. घर्षण नसेल तर
आपण घसरून पडू व चालू शकणार नाही. घर्षण बल हे सर्व गतिमान वस्तूंवर प्रयुक्त होत असते. पहा, म्हणजे आपल्याला माहिती आहे आपण चालत असताना सुद्धा मित्रांनो आपल्या पायामध्ये किंवा जी आपली चप्पल असेल किंवा शूज असतील त्या शूजमध्ये आणि जो रस्ता असेल त्या रस्त्यामध्ये एक प्रकारचं काय असतं मित्रांनो, घर्षण बल असतं. जर घर्षण बल नसेल तर आपण सहजरित्या घसरून पडू शकतो. एक चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं मित्रांनो तर तुम्हाला माहिती असेल आपण सहजरित्या म्हणून जातो माझ्या टू व्हीलर गाडीचा किंवा 2 चाकी गाडी असेल तर त्या गाडीचा टायर काय झालेला आहे, जुना झालेला आहे. आणि जुना झालेला टायर कसा झालेला असतो, गुळगुळीत झालेला असतो. मग तो सहज जर गाडी रस्त्यावरून चालत असेल तर अशा वेळेसला काय पाहायला भेटतं आपल्याला, ती जी गाडी आहे ती सहजरित्या रस्त्यावरून सटकते. म्हणजेच काय होते, रस्त्यावरती घसरते. याचा अर्थ काय होतं मित्रांनो, जर गाडीचा टायर जर नवीन असेल तर रस्त्यामध्ये आणि त्या गाडीच्या टायरमध्ये एक प्रकारचं चांगल्या प्रकारचं घर्षण बल असतं. परंतु जर टायर उघडला गेला तर तोही गाडी काय होते, जास्त प्रमाणामध्ये ॲक्सिडेंट होण्याचं त्याचं प्रमाण काय होतं, वाढतं मित्रांनो. म्हणून काय म्हटलेलं आहे, गतिमान वस्तूंवर प्रयुक्त होणारं जे बल आहे आपल्याला पुढं म्हटलेलं आहे पहा काय बल प्रयुक्त होत असते आणि ते गतीच्या दिशेच्या विरुद्ध दिशेने काय होत असते मित्रांनो, प्रयुक्त होत असते. रस्त्यावरील केळीच्या सालीवरून पहा अतिशय सोप्या पद्धतीने म्हटलेलं आहे, सालीवरून घसरायला होते हे तुम्ही पाहिले असेल. तसेच चिखलामुळेही घसरायला होते. ही दोन्ही उदाहरणे घर्षण कमी झाल्याने घडतात. म्हणजेच मित्रांनो घर्षण कमी झाल्याने घडतात म्हणजे काय, तर त्या ठिकाणी आपल्याला असं पाहायला भेटतं केळीच्या सालीवरून आपला पाय सहजरित्या काय होतो मित्रांनो, घसरतो. जेणेकरून त्या ठिकाणी झालेलं घर्षण कसं असतं, कमी असतं. आता आपल्याला पुढं म्हटलेलं आहे पहा, जरा डोके चालवा. संपर्क व असंपर्क बल प्रयुक्त असण्याची आणखी काही उदाहरणांची यादी करा. कोणत्या प्रकारचे बल आहे ते लिहा. आता संपर्क बल म्हणजे काय मित्रांनो, एखादा दगड उचलायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला स्नायू बलाचा काय करावा लागतो, वापर करावा लागतो. दुसरं उदाहरण द्यायचं म्हटलं मित्रांनो, साधं आपल्याला रस्त्यावरून पळायचं आहे त्यावेळेसला सुद्धा त्या ठिकाणी संपर्क बल असतं. कोणाचा संपर्क होतो तर आपल्या पायांचा संपर्क होतो, आपल्या चप्पलचा असेल शूजचा संपर्क होतो रस्त्याबरोबर. त्यावेळेसला जे बल प्रयुक्त होत असतं ते बल कोणतं असतं मित्रांनो, घर्षण बल असतं. त्याचप्रमाणे अजून जर उदाहरणं द्यायची म्हटली तर त्यामध्ये आपल्याला चुंबकाचं उदाहरण देता येईल. चुंबकाचं उदाहरण कोणतं आहे मित्रांनो, असंपर्क बलाचं आहे. जेणेकरून त्या ठिकाणी काय होतं मित्रांनो, आपल्याला माहीत आहे चुंबक काय करतो, अनेक प्रकारच्या लोखंडी वस्तू काय करतो, खेचून घेतो. आपल्याला माहिती असेल ज्या वेळेसला मोठ्या मोठ्या गाड्या उचलायच्या असतात ना मित्रांनो, त्यावेळेसला सुद्धा चुंबकीय बलाचा वापर केला जातो. मोठ्या मोठ्या व्हेकल म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या गाड्या आहेत त्यासुद्धा चुंबकाच्या साहाय्याने उचलल्या जातात. किंवा जे मोठे मोठे लोखंडी पार्ट आहेत ते सुद्धा काय केले जातात, सहजपणे चुंबकाचा वापर करून उचलले जाते. म्हणजे त्या ठिकाणी काय पाहायला भेटतं आपल्याला, असंपर्क बल पाहायला भेटतं. अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. आता आपल्याला एक प्रकारची ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. ॲक्टिव्हिटी म्हणजे काय तर कृती दिलेली आहे, करून पहा म्हटलेलं आहे. आपण ती कृती काय करूया, करून पाहूया. पहा तर आपल्यासमोर पहा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे दिसत आहेत. त्याच्यामध्ये काय म्हटलंय, करून पहा. प्लास्टिकच्या 2 लहान चौकोनी आकाराच्या बाटल्या घ्या, त्यांची झाकणे घट्ट बसवा. दोन्ही बाटल्यांवर 2 लहान चुंबक पट्ट्या ठेवा व त्या चिकट पट्टीच्या साहाय्याने नीट बसवा. म्हणजे काय केलं, या 2 बाटल्या घेतलेल्या आहेत, त्या बाटल्यांवरती 2 चुंबक घ्यायचे आहेत आणि ते चिकट पट्टीच्या साहाय्याने काय करायचे आहेत, घट्ट पॅक करायचे आहेत. आता पुढची कृती पहा काय करायची आहे. एका मोठ्या प्लास्टिक ट्रेमध्ये, आता हा मोठा एक प्लास्टिकचा काय आहे, ट्रे आहे, पाणी भरून त्यात ह्या बाटल्या चुंबक वरच्या बाजूस येतील अशा रीतीने तरंगत सोडा. एक बाटली दुसरीच्या जवळ न्या. चुंबकाच्या विरुद्ध ध्रुवाकडे आकर्षण असल्याने एका बाटलीवरील चुंबकपट्टीचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकपट्टीच्या दक्षिण ध्रुवानजीक असेल तर दोन्ही बाटल्या एकमेकांकडे सरकू लागतील. म्हणजे आपल्याला माहिती आहे मित्रांनो, यन म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जर बरोबर आले तर ते एकमेकांना काय करतात, आकर्षित करतात. म्हणजे विरुद्ध
जर त्या ठिकाणी पोल आले म्हणजे विरुद्ध जर त्याचे टोकं आली म्हणजे कोणतं एक साऊथ पोल आलं म्हणजे काही दक्षिण ध्रुव आला आणि उत्तर ध्रुव जर एकत्र आला तर अशा वेळेसला ते काय होतात एकमेकांकडे आकर्षित होतात. पण उत्तर उत्तर आला दक्षिण दक्षिण आला तर ते एकमेकांपासून काय होतात दूर जातात. मग इथे काय सांगितलेलं आहे प्रथमतः जर ते विरुद्ध असतील तर ते एकमेकांकडे काय होतील ध्रुवानजीक असेल म्हणजे काय होतील ते एकमेकांकडे काय होतील मित्रांनो आकर्षित होतील. म्हणून त्यांनी काय म्हटलेलं आहे बा त्या ठिकाणी आपल्याला काय पाहायला भेटतंय की दोन चुंबकांमध्ये काय असेल मित्रांनो आकर्षण असेल. म्हणजे आकर्षण असल्याने बाटलीवरील चुंबकपट्टीचा उत्तर ध्रुव दुसऱ्या चुंबकपट्टीच्या दक्षिण ध्रुवाजवळ असेल तर दोन्ही बाटल्या एकमेकांकडे काय होतील सरकू लागतील म्हणजे काय एकमेकांना काय करतील त्या आकर्षित करतील. बाटल्यांच्या दिशा बदलून काय होते त्यांचे निरीक्षण करा. प्रत्यक्ष संपर्क न येता बाटल्यांच्या गतीत होणारे बदल आपल्याला दिसतात. याचा अर्थ दोन्ही चुंबकांमध्ये असंपर्क बल कार्यरत आहे. कोणतं बल कार्यरत होतं मित्रांनो असंपर्क बल कार्यरत होतं. काही वेळानंतर त्या ठिकाणी आपल्याला यस आणि यन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला काय होतं जर विरुद्ध त्या ठिकाणी ध्रुव असतील तर ते विरुद्ध ध्रुव एकमेकांशी काय होतात संपर्कात येतात. आता पुढं आपल्याला म्हटलं आहे जरा डोके चालवा. आता जरा डोकं चालवा त्याच्यामध्ये पहा तुम्हाला एक सोपा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. काय म्हटलेलं आहे स्थितिक विद्युत बल तुम्ही मागील इयत्तेत शिकला आहात. स्थितिक विद्युत बल हे असंपर्क बल आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणता प्रयोग कराल. अतिशय सोपा प्रयोग आहे मित्रांनो जो की तुम्हाला काही मिनिटापूर्वी मी सांगितला. काय करायचं तुम्हाला एक साधा सोपा प्रयोग देतो. तुमच्याकडे एक पेन असेल प्लास्टिकचा पेन घ्या आणि प्लास्टिकचा पेन घ्यायचा आणि तो प्लास्टिकचा पेन काय करायचा तुमच्या केसांवरती काय करायचा रब करायचा म्हणजे घासायचा. म्हणजे ज्याचा पुढचं जे टोक आहे किंवा तो संपूर्ण पेन तुमच्या केसांवरती तुम्ही काय करायचं आहे घासायचं आहे. आणि काय होईल पहा मग त्या टोकामध्ये किंवा त्या पेनामध्ये एक प्रकारचे इलेक्ट्रॉन तयार होतात. त्यालाच काय म्हणतो आपण मित्रांनो स्थितिक विद्युत बल म्हणतात. आणि आपण काय करायचे कागदाचे छोटे छोटे काय घ्या तुकडे घ्या आणि हा जो पेन आहे हा पेन केसांवरती काय करायचा म्हणजे घासल्यावरती त्या तुकड्यांपाशी न्या. हे तुकडे काय होतात त्या पेनाकडे काय होतील मित्रांनो आकर्षित होतील. हा अतिशय सोपा प्रयोग मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा प्रयोग आम्ही अनेकदा केलेला आहे. तुम्ही सुद्धा अनेकदा केलेला असेल. काही विद्यार्थ्यांनी केलेला नसेल तर लगेच तुम्ही करू शकता. पेन घ्या पेन काय करा तुमच्या केसांवरती असा फिरवा रब करा घासा आणि तोच पेन काय करा एका वेगवेगळे जे कागदाचे तुकडे घ्या अशा प्रकारचे त्या तुकड्यांपाशी तो पेन नेल्यावरती हे सगळे तुकडे काय होतील त्या पेनाकडे काय होतील मित्रांनो आकर्षित होतील. हा प्रयोग करून पहा. समजा असक्सेस झाला तुमचा किंवा असक्सेस होत असेल तर मला संपर्क करा किंवा सक्सेस झाला तर आपल्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करा सर प्रयोग सक्सेस झालेला आहे म्हणजे मला कळेल किती विद्यार्थ्यांनी प्रयोग केला. तुम्ही सर्वच्या सर्व व्हिडिओ पाहतात पण प्रयोग करताना हा सोपा प्रयोग किती विद्यार्थ्यांनी केला आहे तुमच्यातल्या किती विद्यार्थी ॲक्टिव्ह आहेत मला हे कळेल. खाली तुम्हाला कमेंट करायची सर हा प्रयोग मी स्वतः केलेला आहे प्रयोग करा आणि खाली काय करा कमेंट करा. तर पहा मित्रांनो असा सोपा प्रयोग आपण घर बसल्या करू शकतो. आता पुढे पहा एक संतुलित आणि असंतुलित बले म्हणजे काय हा आजचा आपण शेवटचा पॉईंट पाहून नंतर काय करणार आहोत थांबणार आहोत. तर संतुलित आणि असंतुलित बले म्हणजे काय त्याला बॅलन्स. संतुलित म्हणजे काय तर बॅलन्स आणि अनबॅलन्स. तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं म्हटलं मित्रांनो जर आपण एखादं लहान मुलं आहे म्हणजे साधारणतः एक 5-6 महिन्याचं मुलगा आहे किंवा 7-8 महिन्याचं एक छोटंसं बाळ आहे ते नुकतंच चालत असतं पहा किंवा चालायला सुरुवात करत असतं त्यावेळेसला ते चालता चालता काय होतं बऱ्याचदा पडतं. म्हणजे त्यावेळेसला त्याच्यामध्ये असणारं बल कोणतं असणार आहे असंतुलित बल असणार आहे. त्यालाच काय म्हणतो मित्रांनो आपण अनबॅलन्स बल असे म्हणतो किंवा अनबॅलन्स फोर्सेस म्हणतो. दुसरं जर उदाहरण द्यायचं म्हटलं एखादं 2 ते 3 वर्षाचं मुलं असेल तर ते सहजरित्या काय करू शकतं चालवू शकतं. म्हणजे त्याच्यामध्ये असणारं बल कोणतं असणार आहे बॅलन्स फोर्स असणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आला असेल संतुलित म्हणजे काय आणि असंतुलित म्हणजे काय. तर तुमच्यासमोर एक प्रयोग दिलेला आहे तो करून पाहूया आपण. पहा पुठ्ठ्याचे एक खोके घेऊन त्याच्या 2 बाजूंना सुतळी किंवा जाड दोरा बांधून 3.4 म्हणजे या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे खोके सपाट पृष्ठभागाच्या टेबलावर ठेवा. दोरा टेबलाच्या दोन्ही बाजूंकडे खाली घ्या. त्यांच्या टोकांना समान वस्तुमानाची पारडी बांधा.
दोन्ही पारड्यात एकाच वस्तुमानाच्या वस्तू किंवा वजने ठेवा. खोके टेबलावर स्थिर राहत असल्याने चे दिसेल. म्हणजे काय पहा, जर दोन्ही बाजूला सारखं वजन जर असेल तर हे जे खोकं आहे ते काय होईल मित्रांनो, एकाच जागेवरती स्थिर राहणार आहे. म्हणजे दोन्ही बाजूला वजन सारखं आहे, इकडून पण हा काटा खाली जाणार नाही आणि तिकडून पण जाणार नाही. दोन्ही कसे राहणार, सारख्या अंतरावरती राहणार. म्हणजे हे बॉक्स हलणार नाही. एखाद्या पारड्यात जर दुसऱ्या पारड्यापेक्षा अधिक वस्तुमानाच्या वस्तू ठेवल्यास खोके त्या पारड्याच्या दिशेने सरकू लागेल. म्हणजे समजा आपण उदाहरण घ्यायचं म्हटलं तर याच्यामध्ये जर आपण अजून एक वजन टाकलं तर काय होईल, हे जे बॉक्स आहे या पारड्याच्या बाजूने काय होईल, सरकू लागेल. पारड्यात एकसारखे वस्तुमान असताना दोन्ही पारड्यांवर समान गुरुत्वीय बल कार्यरत होते. म्हणजेच खोक्यावर संतुलित बले लावली जातात ती विरुद्ध दिशेने असल्याचे त्यांचे परिणामी बल शून्य होते. पहा, मग सारखी बल असेल तर त्यावरती परिणाम बल किती असणार आहे, ते शून्य असणार आहे. म्हणजे ते एका बाजूला त्याही बाजूला वस्तू ओढली जात नाही आणि ह्याही बाजूला वस्तू ओढली जाणार नाही जर त्या ठिकाणी वजने जर सारखे असतील तर. अशा वेळेसला काय होतं पहा, खोके हलत नाही. लक्षात घ्या, म्हणजे दोन्ही बाजूला सारखी बल असेल, खोकं एकाच बाजूवरती राहणार आहे. या उलट जर एखाद्या पारड्यात अधिक वस्तुमान ठेवल्यास खोके अधिक वस्तूच्या पारड्याच्या दिशेने काय होईल, सरकू लागेल. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काही मिनिटापूर्वी, जर याच्यामध्ये वजन जास्त असेल तर खोकं या बाजूला काय होणार आहे, सरकणार आहे. खोक्याला दोन्ही बाजूंना असमान बले लावल्याने असंतुलित बल कार्यरत होते व त्याची परिणती खोक्याला गती मिळण्यास होते. म्हणजे वजन जर जास्त असेल तर त्या खोक्याला काय मिळते मित्रांनो, गती मिळते. आता तेच खाली पहा, थोडक्यात दिलेलं आहे. काय म्हटलेलं आहे पहा, रस्सीखेच खेळणारे मुले, आपल्याला माहिती असेल टग ऑफ वॉर म्हणतो आपण त्याला, म्हणजे रस्सीखेचची स्पर्धा सुद्धा होतात. तर त्यामध्ये काय होतं, मुले आपापल्या दिशेने दोर ओढतात. दोन्ही बाजूनी सारखीच ओढ म्हणजेच बल असेल तर दोर हालत नाही. म्हणजे दोन्ही बाजूनी जर 8 जण असतील आणि 8 जणांचं म्हणजे 4 जणांचं बल जर सारखं असेल तर दोर कोणत्याच बाजूला जात नाही. पण पुढं म्हटलेलं आहे त्याने, एका बाजूचे बल अधिक झाले तर दोर त्या बाजूला सरकतो. म्हणजेच आधी दोन्ही बले संतुलित असतात, ती काय होतात, असंतुलित झाल्यावर अधिक बलाच्या दिशेने दोर सरकतो. हा प्रयोग तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी केला असेल. ज्या वेळेसला आम्ही लहान होतो त्यावेळेसला सुद्धा आम्ही रस्सीखेच खेळायचं. म्हणजे ज्या बाजूला जास्त बल असेल त्या बाजूला आम्ही काय व्हायचं, ओढायचं. म्हणजे चांगल्या प्रकारे कधी कधी हारायचं, कधी कधी जिंकायचो. म्हणजे ही जी कृती आहे ती कोणती आहे, जर दोन्ही बाजूला सारखे बल असेल तर त्याला काय म्हणतो आपण, संतुलित म्हणतो. सारखे नसतील तर त्याला काय म्हणतो, असंतुलित म्हणतो. आता शेवटचा मुद्दा पहा, आणखी एक उदाहरण पाहू. धान्याने भरलेला मोठा डबा जमिनीवरून सरकवताना तो एका व्यक्तीने सरकविण्यापेक्षा दोघांनी एकाच दिशेने बल लावल्यास सरकवणे सोपे जाते. याचा अनुभव तुम्हीही घेतला असेल. या उदाहरणावरून आपल्याला काय समजते, म्हणजे एखादा डबा आहे, हा मोठा डबा आहे, जर एकच व्यक्ती लोटत असेल तर त्याला जास्त ताकद लावावं लागेल. जर 2 व्यक्ती आल्या तर काय लागेल, दोघांना कमी ताकद लागेल आणि तो डबा काय होईल, सहजरित्या पुढच्या बाजूला जाईल. एका व्यक्तीला काय लागेल, जास्त बल त्या ठिकाणी वापरावं लागेल. आता त्याचंच उदाहरण पुढे दिलेलं आहे पहा. म्हणजे काय दिलेलं आहे तेवढं आपण घेऊन काय करणार आहोत, थांबणार आहोत पहा. मग तुमच्या समोर पहा उदाहरण दिलेलं आहे. काय दिलेलं आहे उदाहरण, एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बले लावल्यास त्यांच्या बेरजे एवढे बल वस्तूवर प्रयुक्त होते. म्हणजे समजा इकडे पहा, समजा हा डबा आहे, डब्यावरती एका व्यक्तीने बल लावलं तर त्याला स्वतःची ताकद लावावं लागेल. पण जर दुसरा व्यक्ती असेल, समजा हा ए असेल, हा जर बी असेल, मग दोघांची ताकद एकत्र होणार. म्हणजे ए अधिक कोणाची ताकद होणार, बीची ताकद, आणि सहजरित्या काय होईल, बॉक्स काय होईल, पुढच्या दिशेला जाईल. म्हणजे दोघांच्या बेरजेच्या बला एवढं असतं. दुसरं म्हणजे काय, जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांचा फरका इतके बल वस्तूवर प्रयुक्त होते. म्हणजे सारखी बल जर लावली, 2 बल म्हणजे एक बल कुठून लावलं, समजा हा डबा आहे, दुसरा पॉईंट पहा, हा पॉईंटमध्ये दिलाय, समजा हा डबा आहे, इकडून एक जण लावतोय, तिकडून एक जण लावतोय. आता जर हा डबा ह्या बाजूला सरकला तर याच्यातून याला काय करावं लागेल, वजा करावं लागेल. म्हणजे आपल्याला यामध्ये झालेली जी डिस्प्लेसमेंट आहे, म्हणजे विस्थापन आहे, ते काढता येईल. तिसरं म्हटलं तुम्हाला, बल हे परिमाण व दिशा यामध्ये व्यक्त केले जाते. म्हणजेच बल काय आहे मित्रांनो, सदिश राशी आहे. लक्षात घ्या, कोणती राशी आहे, सदिश राशी आहे.
बलामुळे स्थिर वस्तूला गती मिळते. आपल्याला माहिती आहे, आपण जर एखाद्या वस्तूवर जोर लावला किंवा लोटली तर ती एका जागेवरून दुसरीकडे जाते. गतिमान वस्तूची चाल व दिशा बदलते. त्याचप्रमाणे गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा बल आवश्यक असते. बलामुळे वस्तूचा आकारही बदलू शकतो. कणिक मळताना कणकेच्या गोळ्याला बल लावले तर त्याचा आकार बदलतो. म्हणजे एखादी वस्तू आहे त्याच्यावरती जर आपण काय केला, बल लावला, तर त्यावेळेसला त्याचा आकारसुद्धा काय होतो, बदलतो. कुंभार मडक्याला आकार देताना सुद्धा विशिष्ट प्रकारचं काय लावतात, बल लावतात, आपल्याला माहिती असेल. किंवा साधा लोहार जर आपण विचारात घेतला तर त्याला लोखंडाला आकार द्यायचा असतो, म्हणजे कुऱ्हाड बनवायची असते. त्याचप्रमाणे इतर अवजारे बनवायची असतात. त्यावेळेसला सुद्धा त्याला स्वतःचं स्नायुबल वापरावं लागतं. म्हणजे तो स्वतःच्या स्नायूचा वापर करतो आणि स्नायुबल वापरतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आकार तो देतो. पहा, रबर बँड ताणले की ते प्रसरण पावते. म्हणजे रबर जर ओढला तर तो काय होतो, बाहेर येतो. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला काय होतील मित्रांनो, देता येतील. एखाद्या वस्तूवर एकापेक्षा अधिक बले प्रयुक्त असतील तर त्या वस्तूवर होणारा परिणाम हा त्यावर प्रयुक्त निव्वळ बलामुळे असतो. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अगदी सखोलपणे प्रत्येक पॉईंट तुम्हाला समजेल अशा प्रकारे प्रत्येक पॉईंट घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला 100% प्रत्येक मुद्दा समजलेला असेल. आणि मित्रांनो, लक्षात घ्या, हे सर्व पॉईंट तुम्हाला इयत्ता 9वी 10वी त्याचप्रमाणे 11वी 12वी सायन्समध्ये सुद्धा शिकायचे आहेत. नक्कीच याचा सर्व फायदा तुम्हाला होईल. नुसतं पुस्तकी किडा बनू नका, तर तुम्हाला प्रत्येक मुद्दा चांगल्या प्रकारे समजला पाहिजे. मी तुम्हाला तो समजावून देईल याची मला खात्री आहे. आत्तापर्यंत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या सर्व मित्रांना, तसेच तुमच्या शिक्षकांना, आणि जर तुम्ही शिक्षक असाल तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना आपला हा व्हिडिओ काय करा मित्रांनो, शेअर करा. नक्कीच त्यांना याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तर मी सर्वांना ऑल द बेस्ट देतो. थँक्यू.